नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज बरेचसे असे इन्सिडेंट पाहतोय की काय होतं, असा माणूस चांगला असतो, अगोदरच्या दिवशी सगळ्यांसोबत चांगलं बोललेला असतो आणि दुसऱ्या दिवशी अचानक काय होतं, त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो जागेलाच मरतो. किंवा त्याला हार्ट अटॅक येतं, तो हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो वाटेमध्ये मरलेला असतो किंवा तो आधीच कुठेतरी असं मरून पडलेला असतो, कोणाला माहीत नसतं. किंवा काही काही माणसं सुदैवाने वाचतात सुद्धा. पण हे नेमकं हार्ट अटॅक कशामुळे येतो, काय होतं, हे हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो का, यासाठी काय उपचार आहेत का, उपाय आहेत का, आपल्याला ते ओळखता येते का मला हार्ट अटॅक येईल म्हणून, ओळखता येतंय तर कसं ओळखायचं ते, ही सगळी माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये ह्यामध्येच सांगणार आहे. जर तुम्हाला ही सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ऐका, पूर्ण व्हिडिओ बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. तर पहिल्यांदा ह्या आपण व्हिडिओमध्ये कसं काय सांगणार आहे, कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं. आता कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचं असते, LDL आणि HDL. HDL काय असतं, चांगलं असतं, LDL खराब असतं. जर हे शरीरामध्ये वाढलं तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. आता कोलेस्ट्रॉल वाढलं आहे पण काहीच लक्षणे नाहीत म्हणून त्याला सायलेंट रिस्क फॅक्टर म्हटलं जातं त्याला. तर लक्षण नाहीत, मग कसं कमी करायचं, तर त्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यात येतं आणि हृदयविकाराचा धोका तुमचा कमी होऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात, कोणते पदार्थ शक्य तितके टाळलेच पाहिजेत आणि रोजच्या कोणत्या सवयी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तर तुम्हाला कळलं असेल, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये असते. दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, LDL, HDL. LDL हे खराब असतं आणि HDL हे चांगलं असतं, म्हणून तुम्हाला ते कमी करावं लागतं, तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ नये म्हणून. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, तर कोलेस्ट्रॉल हे शरीरात आवश्यक असलेला एका प्रकारचा चरबीयुक्त पदार्थ आहे. हा हार्मोन्स आणि पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. पण रक्तातील LDL कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यास रक्तवाहिन्या भिंतीमध्ये काय होतं, गाठ तयार होऊ शकते आणि हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा वाढू शकते. आता मुख्य प्रकार काय आहेत कोलेस्ट्रॉलचे, दोन प्रकार आहेत. LDLलाच बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. आता जास्त LDL हृदयासाठी धोकादायक असतं मित्रांनो. पण दुसरं काय आहे, HDL आहे. HDLला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात, कारण हे शरीरात जास्त झालेल्या कोलेस्ट्रॉलला परत लिव्हरकडे घेऊन जाण्यास मदत करत आहे, त्याच्यामुळे हे चांगलं मानलं जातं. आता अजून आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराइड्स म्हणून एक असतं, रक्तातील आणखी एक प्रकारची चरबीच असते ही, आणि ही काय करतं, हृदयविकाराच्या जखमेशी संबंधित असते म्हणजे, पण ही आपल्याला माहिती घेण्यासाठी महत्त्वाची नाही. आता जर तुमचा कोलेस्ट्रॉल तुम्हाला वाढलेला असेल किंवा वाढलेला असो किंवा नसो, तुम्हाला जर वाटत असेल वाढलेला आहे, तर तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगतोय, ऐका नीट. ते ओट्स आणि जवस खाल्लं पाहिजे. आता ओट्स आणि जवस खाल्ल्यामुळे ह्याच्यामध्ये काय असतं, तर सोल्युबल फायबर्स असतात. ते काय करतात, वाढलेली LDL कमी करण्यास मदत करू शकतात. आता कसं खाल्लं पाहिजे हे, सकाळी तुम्ही ओट्स खाऊ शकता, जवसाची पूड मर्यादित प्रमाणात दहीमध्ये किंवा भाजीत टाकून खाऊ शकता, किंवा जवसची चटणी खाऊ शकता, पण तेल कमी वापरा ते खात असाल तर. डाळी आणि कडधान्य खाऊ शकता. आता कुठली डाळी खाऊ शकता तुम्ही, तर मूग डाळ, मसूर डाळ, हरभरा, राजमा, चवळी यांसारख्या डाळी खाऊ शकता. यांच्यामध्ये काय असतं, सोल्युबल फायबर आणि वनस्पतींच्या प्रथिने असतात, म्हणजे प्लांट प्रोटीन असते. हे आठवड्यात नियमितपणे समावेश करा. नंतर तुम्ही बदाम आणि अक्रोड खाऊ शकता. यामध्ये काय असतं, वाढलेले अनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयासाठी चांगले आहेत. पण लक्षात ठेवा, नट्स आरोग्यदायी चांगले असले तरी त्याच्यामध्ये कॅलरी जास्त असतात. म्हणजे जर तुम्हाला वजन जास्त असेल, तुमचं वजनाचा त्रास असेल, तर हे कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे, लिमिटेडमध्ये खाल्लं पाहिजे. म्हणून मुठभर खाण्यापेक्षा योग्य ते प्रमाणात खावा तुम्ही, मुठभर खाऊ नका. आता भाज्या कुठल्या खाल्ल्या पाहिजेत, तर पालक भाजी खाऊ शकता, भेंडीची भाजी, गाजर, फ्लावर, कोबी, दुधी भोपळा, टोमॅटो, इतर विविध रंगांच्या भाज्या खाऊ शकता. म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता तुम्ही, हे शरीरासाठी चांगले आहेत. दररोज ताटाचा मोठा भाग काय झाला पाहिजे, आपला भाज्यांनीच भरून गेला पाहिजे. भाज्या आपल्या शरीरामध्ये, आहारामध्ये खूप चांगल्या आहेत. आता फळे कुठले खाऊ शकता, तर तुम्ही सफरचंद खाऊ शकता, पेरू, संत्री, मोसंबी, पपई आणि बेरीज वगैरे तसलं असते ना, आपल्याकडे सहजासहजी भेटत नाहीत खेड्यामध्ये. जर तुमच्याकडे भेटत असतील ते खाल्लं तर चांगलंच आहे तुम्हाला.
आता काय असतं, फळांमध्ये फायबर असतात आणि काय होतं त्याच्यामुळे, फळांचा रस करण्यापेक्षा संपूर्ण फळे खावा तुम्ही, त्याच्यामुळे ते चांगलं असतं. ज्यूस पिण्यापेक्षा फळे आहे असं खाल्लं पाहिजे, कारण त्याच्यामधून आपल्याला फायबर देखील भेटतं. आता संपूर्ण धान्य आता संपूर्ण धान्य खाऊ शकता, ओट्स खाऊ शकता, ज्वारी खाऊ शकता, बाजरी खाऊ शकता, संपूर्ण गव्हाचे पदार्थ खावा, ब्राऊन राईस खावा. राईसची टाईप आहे, क्वालिटी ब्राऊन राईस, व्हाईट राईस, रेड राईस. ब्राऊन राईस खाल्लेला चांगलंच आहे तुमच्या शरीरासाठी, जर कोलेस्ट्रॉल असेल तर. मासे खाऊ शकता, मासे खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल आणि मासे खाल्लं तर शरीरासाठी चांगले. काय होतं याच्यामध्ये, फॅट फिशमध्ये ओमेगा 3 असतं, ह्याच्यामुळे ते विशेषतः ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करू शकतो. आता कुठला मासा खाल्ला पाहिजे, जरा मोठा असं दिसतो, जाडजूड आहे ना, तो मासा खाल्लेला चांगला आहे. खाण्यातलेच मासे, जे मासे खाते त्यामध्ये जाडजूड मासा खाल्लेला चांगला आहे. आता ऑइल आणि काय दुसरे अनसॅच्युरेटेड असतील तर तुम्ही ते तेल जास्त प्रमाणात घेऊ नका, ते कमी प्रमाणात, योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. आता चरबीयुक्त दही किंवा काय असेल तर ते कमी वापरलं पाहिजे. दही, दूध खूप जास्त नाही खाल्लं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढस. खूप जास्त लिमिटेड प्रमाणामध्ये खाल्लेलं चांगलं. आता सोयाबीन खाऊ शकता, कारण त्याच्यामधून वनस्पतीचे प्रोटीन भेटतात आपल्याला. तुम्हाला हे जे नॉन व्हेजिटेरियन नाही आहेत ना, व्हेजिटेरियन आहेत ना, त्यांच्यासाठी सोयाबीन चांगलं आहे. आता कोलेस्ट्रॉल आणि LDL वाढण्याचा धोका वाढवणारे पदार्थ कोणते आहेत, तर आता कशामुळे वाढते हे शरीरामध्ये, तर ट्रान्स फॅट असलेले पदार्थ शक्यतो पूर्णपणे टाळा. ट्रान्स फॅट म्हणजे काय, काही पॅकेज्ड बेरी प्रोडक्ट्समध्ये किंवा हायड्रोजिनेटेड ऑइलमध्ये हे सगळं असू शकतं. त्याच्यामुळे हे टाळलं पाहिजे आपण मंडळी. नंतर आपण काय करू शकता, जास्त सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ टाळले पाहिजेत किंवा मर्यादित केले पाहिजेत. म्हणजे कसं, तूप चांगलंच आहे शरीरासाठी, खाल्लेलं खूप चांगलं आहे, पण खूप जास्त प्रमाणात खाऊ नका. लोणी खूप जास्त प्रमाणात खाऊ नका. क्रीम जास्त खायची नाही. फुल फॅट डेअरी वगैरे, फॅटी मीठ, प्रोसेस्ड मीठ हे काय आहे, नैसर्गिक आहे म्हणून अमर्यादित खाऊ नका. तूप, लोणी सुरक्षित आहे, पण ते जास्त प्रमाणात खाल्लेलं चांगलं नाही. प्रत्येक गोष्टी योग्य ती प्रमाणात, योग्य तेवढीच खाल्ली पाहिजे, नाहीतर शरीराला धोका होऊ शकतो. आता तळलेले पदार्थ तुम्ही टाळू शकता. वडा टाळू शकता, भजी, समोसा, पुरी, फ्रेंच फ्राईज असं हे तुम्ही जर वारंवार खात असाल रेग्युलर, तर ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि तुम्हाला हृदयविकाराचा किंवा हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो. कधीतरी खाणे हे चालतंय, तुम्हाला कधीतरी खाणे चालतंय, पण वारंवार खाणे टाळलं पाहिजे, कारण वारंवार खाण्यामुळे धोका वाढू शकतो. नंतर प्रोसेस्ड मीट म्हणजे काय, सॉसेज खाऊ नका तुम्ही. परत मेयोनीज ते असतं, बेकन, इतर प्रकारचे बेकन मीठ असते, इतर प्रकारचे कुठले मीठ असेल ते खाऊ नका. आता बेकरी पदार्थ कुठलं, केक, पेस्ट्री, क्रीम बिस्किटे, ओट्स हे कमी प्रमाणात खा, कारण ह्याच्यामध्ये काय असतं, सॅच्युरेटेड फॅट असतं, रिफाइंड ऑइल असतं, कार्बोहायड्रेट्स असतात आणि याच्यामध्ये अनहेल्दी फॅट देखील असू शकतं. त्याच्यामुळे हे लिमिटमध्ये खावा. नंतर फास्ट फूड कमी करा, कारण हे पिझ्झा, बर्गर, फ्राईड राईस, फ्रेंच फ्राईज वारंवार खाणे टाळा. हे शरीरासाठी चांगलं नाही. तेल नसतं चांगलं वापरलेलं नसतं, ते शरीरासाठी चांगलं नाही. आर्टिफिशियल कलर असतात. आता आपण बघतोय तुकाराम मुंडे सर आपले कसं करतायत, काय आपण काय काय होतं त्यामध्ये ते आपण बघितलं. जास्त शुगरी ड्रिंक्स पिऊ नका, एनर्जी ड्रिंक्स, मिठाई, साखरयुक्त चहा, कॉफी खूप जास्त ॲडेड शुगर असली काय होतं, ट्रायग्लिसराइड्स अजून वाढू शकतो. त्याच्यामुळे ते कमी प्रमाणात खावं. फक्त आहार पुरेसा आहे का, तर नाही. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहार, व्यायाम, वजन नियंत्रित ठेवणे, धूम्रपान बंद करणे, आवश्यक असल्यास औषधं हे देखील महत्त्वाचं आहे. फक्त काय होतं, काही जण काय म्हणतात, मी आहार चांगला ठेवतो, पण आहार जरी चांगला असला तरी त्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम करताय का, तुमचं वजन नियंत्रित आहे का, धूम्रपान तुम्ही करताय का, बंद आहे का तुमचं, आवश्यक असलेल्या औषधं ही सगळी गरजेचीच आहे तुम्हाला सगळं. कारण काय होतं, जरी तुम्ही आहार चांगला घेत असाल पण व्यायाम चांगला करत नसाल, तुमचं वजन भरपूर असेल, धूम्रपान करत असाल, तरी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलंच असतं. फक्त आहारावर अवलंबून नसतं ते. तुम्ही खूप तेलकट खात असाल तर मी सांगितले या व्हिडिओमध्ये काय काय सांगितले ते सर्व तुम्ही कमी करू शकता. आणि कमी केल्यानंतर जर तुम्हाला त्रास होणार नाही, व्यायाम करा. तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर ते कमी होईल थोड्या प्रमाणात, पण खूपच जास्त वाढलेलं असेल, औषधं वगैरे घेणार नाही तर असं म्हणून चालणार नाही, तुम्हाला औषधं खावंच लागणार आहे. व्यायाम किती करावा, आता कोणी करावा, आठवड्यात साधारणतः 150 मिनिटं, म्हणजे दिवसाला कमीत कमी 20 मिनिट व्यायाम केला पाहिजे. आता व्यायाम काय करू शकता, फास्ट चालणे, वेगाने चालणे हे व्यायाम करू शकता.
सायकल चालवू शकता, तुम्ही पोहणे हा व्यायाम करू शकता. यासोबत तुम्ही काय करू शकता, किमान 2 दिवस आठवड्यातून मसल स्ट्रेंथनिंग ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करा. पण कुठलेही कसलेही करू नका व्यायाम. डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य तो व्यायाम करा. वजन जास्त असल्यास वजन कमी करा. आता काय होतं, जास्त वजनामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, HDL कमी होते, म्हणजे जे खराब आहे ते वाढते आणि जे चांगले आहेत ते कमी होते. मग तुम्हाला काय होतं, मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स म्हणजे पचनाचा धोका निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. आता धूम्रपान, बीडी, सिगरेट वगैरे ओढत असाल तर ते बंद करा. त्याच्यामुळे काय होतं, हृदय व रक्तवाहिन्याचे नुकसान होते, त्याच्यामुळे ते बंद केलं पाहिजे. जर दारू पित असाल तर सावधान राहा, कारण दारू पिण्यामुळे काय होतात, आरोग्यदायी त्याचा काही फायदा तर नाहीच, पण जास्त अल्कोहोलमुळे ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात. नंतर जर तुम्हाला टेन्शन असेल, झोप नीट होत नसेल तर त्याची काळजी घ्या, कारण टेन्शन कमी करा, नीट वेळेवर झोप घ्या, नियमित फिजिकली ॲक्टिव्हिटी करा. जास्त वेळ स्ट्रेस घेतल्यानंतर खूप अडचण आहे तुम्हाला, तरीसुद्धा अटॅक येण्याची शक्यता आहे. आता जर कोलेस्ट्रॉलची तपासणी करू शकता तुम्ही. आता तपासणी कसली केली पाहिजे, काय केलं पाहिजे, कोलेस्ट्रॉलमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल चेक केलं पाहिजे, LDL किती आहे, HDL किती आहे, ट्रायग्लिसराइड्स यांचा समावेश असतो का, हे जाणून घेतलं पाहिजे. काही लोकांमध्ये काय होतं, नॉन HDL कोलेस्ट्रॉल सारखा अतिरिक्त तपासण्या सुचवू शकतात जर डॉक्टर असेल तर. कोलेस्ट्रॉल वाढण्याची काही लक्षणं असतात का, महत्त्वाची गोष्ट सांगतो मी, कारण उच्च कोलेस्ट्रॉलला बहुतेक वेळा कोणतीही लक्षणे नसतात, कधी कधी असतात पण बहुतेक वेळा कोणतीही लक्षणे नसतात. म्हणून मला काही त्रास होत नाही म्हणून कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे असं अजिबात समजू नका. ब्लड टेस्टद्वारे लिपिड प्रोफाईल समजतात, तेव्हाच आपल्याला कळतं कोलेस्ट्रॉल आहे की नाही. औषधांची गरज कधी पडते तर काही लोकांमध्ये काय होतं, फक्त लाईफस्टाईल चेंजेस पुरेसे नसतात. विशेषतः LDL खूप जास्त असल्यास, आधी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आलेला असल्यास, डायबिटीज असल्यास, कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क जास्त असल्यास तर तुम्हाला औषधांची गरज पडणार. म्हणून डॉक्टर तुम्हाला स्टेन किंवा लिपिड लोअरिंग मेडिसिन देऊ शकतात. औषध स्वतःहून सुरू किंवा बंद करणं चुकीचं आहे, अजिबात ते तसं करू नका. आता तुम्ही काय दिवसात जेवण घेतलं पाहिजे, उदाहरणार्थ सांगतो कसं दिवसात जेवण केलं पाहिजे. सकाळी तुम्ही ओट्स किंवा फळे किंवा भाजी, संपूर्ण धान्याची पोळी खाऊ शकता. दुपारी काय करायचं, तुम्ही भरपूर भाज्या खाल्ल्या पाहिजे, डाळ किंवा कडधान्य खाल्ले पाहिजे, ज्वारीची, बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. आता संध्याकाळी म्हणजे दिवस मावताना काय खाल्लं पाहिजे, तुम्ही फळ किंवा थोडेसे अनसॉल्टेड नट्स म्हणजे मीठ न लावलेले नट्स खाऊ शकता. रात्री तुम्ही भाज्या, डाळ, लीन प्रोटीन योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. तुमच्या गरजेनुसार प्रोटीन तुम्ही बदलणं महत्त्वाचं आहे. कारण आता आपल्यात काय होतं, इंडियन्समध्ये आपण काय करतो, वजन वाढायचं मेन त्रास आपल्या आहारामध्ये लो प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत. म्हणजे आपण शरीरात प्रोटीन कमी घेतोय पण बाकीचे पदार्थ जास्त घेतोय, त्याच्यामुळे आपलं वजन वाढतंय आणि वजन वाढल्यामुळे काय होतंय, वेगवेगळे धोका निर्माण होतात. कोणते वेगवेगळे धोका, हार्ट अटॅक, डायबिटीज, शुगर, सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ते कशामुळे होतात, ह्याच्यामुळेच होतात. म्हणून आपण त्याचे वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे. आता कधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, जर लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL जास्त असेल, लो डेन्सिटी लिपिड जास्त असेल तर तुम्ही डॉक्टरांशी सल्ला करा, त्यांची चर्चा घ्या. विशेषतः डायबिटीज, हाय BP, परत काय तुम्ही जर सोबेसिटी असाल, स्मोकिंग करत असाल किंवा कुटुंबात कमी वयात हार्ट अटॅक डिसीज, इतर आजार असल्याची माहिती असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क असेल तर याचे तुम्ही महत्त्वाचे आहे ब्लड प्रोफाईल टेस्ट करणे. छातीत जर दडपण येत असेल, दुखत असेल, श्वास घेण्यात त्रास होत असेल, अचानक कमजोरी किंवा बोलण्यात अडचणी येत असतील, आपत्कालीन लक्षणे असतील तर कोलेस्ट्रॉलची वाट पाहू नका, तातडीने वैद्यकीय मदत घ्या. आता मदत घ्या म्हणजे काय करायचं, डॉक्टरांकडे जावा, डॉक्टरला सांगा असं असं आहे, डॉक्टर योग्य ती तपासणी करेल. आणि शेवटचा म्हणजे महत्त्वाचा संदेश म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एकच जादुई पदार्थ असे काहीही नाही. फायबरयुक्त आहार परत सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट कमी केलं पाहिजे, तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे, वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे, धूम्रपान करत असाल म्हणजे बीडी वगैरे करत असाल ते बंद केलं पाहिजे, मद्यपान करत असाल ते बंद केलं पाहिजे आणि डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधं घेऊ नका स्वतः. या सर्वांचा एकत्रित समावेश होणे तरच तुम्ही आरोग्यदायी राहू शकता. आणि लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल वाढले असले तरी लक्षणे नसू शकतात, त्यामुळे योग्य वेळी लिपिड प्रोफाईल तपासणी करणे महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आरोग्यविषयक
शिक्षणासाठी आहे. तुमचा LDL लक्ष द्या. आहार आणि औषधांवर लक्ष द्या. तुमच्या एकूण कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्कनुसार डॉक्टर ठरवावेत. डॉक्टर ते ठरवते तुम्हाला काय रिस्क आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्हाला औषध द्यायचं का, फक्त आहारावर क्लिअर होत आहे का, तुम्ही पथ्य अपथ्य काय केलं पाहिजे, हे सगळी माहिती डॉक्टर सांगते. तुम्ही मनाने काहीही करू नका. मी सांगितलेली ह्याच्यातली माहिती बरोबर आहे का? हो, 100% बरोबर आहे. यात काहीही चुकीचं नाही. पण तुम्हाला जर जास्तच त्रास वाटत असेल, कधी तुमच्या पण छातीत दडपण आल्यासारखं वाटत असेल, दुखत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलेच पाहिजे. कारण याला पर्याय नाही. वेळेवर उपचार केला तरच तुम्ही नीट राहू शकता. नाहीतर तुम्हाला परत एकदा हे झालं तर परत खूप पथ्य अपथ्य पाळावं लागतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहार व्यायाम करा. तुम्ही काय टाळलं पाहिजे ते देखील सांगितलं. तुम्ही ते टाळलं पाहिजे. कधी डॉक्टरांकडे जावे ते सांगितले. काय खावे ते सांगितले. सगळी माहिती जवळजवळ या एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. असेच आपण व्हिडिओ दररोज टाकत असतो. दररोज अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.